तुम्ही आदर्श पिता म्हणालात, राजा आणि राजपुत्र असं नाही तर पिता आणि पुत्र म्हणून महाराज आणि शंभूराजांचं नातं कसं होतं? ते अफलातून आहे. अनेकांनी त्याच्यामध्ये एक ज्याला म्हणतो आपण एक इंटरेस्टिंग प्लॉट रंगवण्याचा प्रयत्न केला की आदर्श राजाचा नाकर्ता पुत्र असा एक आदर्श प्लॉट रंगवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. पण मग तुम्हाला पुन्हा जेव्हा प्रश्न पडतात तेव्हा तुम्ही विचार करा, महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सगळे मंत्री दिसतात, तुम्हाला परराष्ट्र मंत्री दिसत नाही. ती जबाबदारी छत्रपती संभाजी महाराजांची म्हणजे तेव्हाच्या युवराज संभाजीराजांची होती. 16 भाषांमध्ये पारंगत असणारे शंभूराजे आहेत. शंभूराजे एकाच वेळी अवघ्या 32 वर्षाच्या उमरीमध्ये 4 ग्रंथ लिहितात. बुधभूषण, नायिकाभेद, 7 शतक आणि नखशिखा हे 4 ग्रंथ लिहितात. बरं, तुम्ही बुधभूषण जर काढला ना तर बुधभूषण मध्ये असणारी आदर्श राजाची लक्षणं आणि छत्रपती शिवाजी महाराज हे फार मिळतं जुळतं आहे. म्हणजे कलिकाल भुजंगमा विलिढम निखिलम धर्मम वीक्ष विक्लवम यह स शिव छत्रपती जयत्य जय हा अशा पद्धतीचा एक श्लोक हा संभाजीराजे महाराजांसाठी लिहितात. सो ही म्हणजे आयडियलाइज करणं असेल एक. दुसरीकडून जी जबाबदारी आहे, जी महाराजांनी संभाजीराजांवर ठेवलेला विश्वास, त्यांच्यावर ठेवलेली जबाबदारी, किंवा अगदी अनेकांनी दिलेर खानाकडे शंभूराजांचं जाणं हे खूप वेगवेगळ्या रंगाने रंगवून बघितलं. पण माझं कायम म्हणणं आहे की दिलेर खानाकडून परत आल्यानंतर महाराजांनी स्वीकारलं का हो त्यांना? तर स्वीकारलंय. मग हा नेमका प्लॉट होता, हे नेमकं ठरवून केलेली गोष्ट होती, रणनीती, ही रणनीतीचा एक भाग होता की नंतर केवळ महाराजांनी स्वीकारलं? हे याची उत्तर इतिहासाच्या गर्भात दडलेली आहेत. पण जर तुम्ही त्रयस्थ म्हणून पिता आणि पुत्र जर बघितलं तर एकमेकांना पूरक असणाऱ्या गोष्टी आहेत. आणि त्यानंतर औरंगजेबासारखं आक्रमण आलेलं असताना सुद्धा एकाच वेळी 5 आघाड्यांवर पंजेफाड करत तब्बल 8 वर्ष, विचार करा, साधी गोष्ट नव्हती तेव्हा. दख्खन म्हणजे काबूल ते बंगाल सल्तनत असलेला औरंग्या अख्ख्या फौजेनिसी स्वतः दख्खनमध्ये येतो आणि 8 वर्ष छत्रपती संभाजी महाराज त्याला झगडायला लावतात. ही देण कुणाची? ही चुणूक कुणाची? आणि त्यामुळे हे सगळं जे वडिलांकडून आलेलं आहे, इतकं कशाला? शिवाजी महाराजांचं आग्रा भेट जी आहे, हे माझं कायम असं म्हणणं आहे की हे ट्रेनिंग होतं शंभूराजांचं.